नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये। आज जामखेडून कस्टमर आलेले आहेत, त्यांनी मिरच्या आणलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता पावसाचा सीझन आहे, मिरच्या एकदम वातड आहे, तुम्ही बघू शकता तुटत नाही पूर्ण। हे पहा वातड मिरच्या आहे। आता आपण लाईव्ह डेमो करून बघणार आहोत आपल्या रोस्टिंग मशीन मध्ये। 30 किलोचा हा रोस्टिंग मशीन आहे। आता या किती किलो मिरच्या आहे सर? 5 किलो मिरच्या आहे। आता आपण यात टाकणार आहोत। ओके, अशा प्रकारे तुम्हाला यात मिरच्या टाकायच्या आहेत। याला रेग्युलर आपला एलपीजी गॅस कनेक्शन आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा पेटवलेला आहे। रेग्युलर घरच्या गॅस सिलेंडरवर कनेक्ट करू शकतात, हे इंडस्ट्रियल पण घेऊ शकतात तुम्ही। या मशीनला 1.5 HP ची मोटर विथ गिअर बॉक्स आहे। एक सारखं भाजणार आहे। आता साधारणतः आपल्याला 10 मिनिटं लागतील, कारण की सीझन आहे आता, मॉइश्चर लेवलचा आहे, ओलावा आहे, मिरच्याही ओलाव्याच्या आहेत। तर आपण आता 10 मिनिटात भाजू देणार आहे त्या मिरच्यांना। आता बघा तुम्ही, हा ड्रम कम्प्लिटिंग गोल फिरत आहे। या गोल फिरत असल्यामुळे काय होतं की खालच्या मिरच्या ज्या आहेत ते वर जातात, वरच्या खाली होतात, प्रॉपर मिरची जी आहे मिक्सिंग होतं, त्यामुळे प्रत्येक मिरची एकसारखी भाजली जातात। तुम्ही बघितलंय की मिरचीचा कलरही बदललेला आहे। तर कस्टमरचा आता सॅटिस्फाय झालेला आहे, तो म्हणे आता काढू शकता तुम्ही मिरच्या। तर मिरच्या काढण्यासाठी त्याला हँडलही दिलेला आहे, किती पूर्ण ड्रम हा पलटी होतो हँडल फिरवल्यावर, आणि मिरच्याही व्यवस्थित काढू शकतात। त्यात हात घालायची गरज नाही, चटकाही बसणार नाही तुम्हाला। बघा आता ही प्रत्येक मिरची एक कलरची आहे, एकसारखी भाजली गेलेली आहे। आता मी तुम्हाला चेकही करून दाखवतोय की मिरची भाजल्यानंतर कशी भाजली गेलेली आहे, कलर सुद्धा बघू शकतायत। आणि आता ही तोडून दाखवत आहेत। बघा प्रत्येक मिरची ही कटकणी तुटत आहे। जसं सुरुवातीला सांगितलं होतं, वातावरण ओलावं आहे, नरम आहे मिरची, पण आता भाजल्यानंतर बघा किती व्यवस्थित झाली।